नमस्कार. प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अनुद्गार काढणारा प्रशांत कोरटकर हा सध्या कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात आहे. आणखीन 2 दिवसाची पोलीस कोठडी त्याला मिळाली आहे. म्हणजे एकूण 5 दिवसाची पोलीस कोठडी त्याला मिळाली आणि या पोलीस कोठडीच्या दरम्यान अनेक खुलासे बाहेर येत आहेत. त्यांनी म्हणजे तो मूळ नागपूरचा त्यांनी प्रवास केला, चंद्रपूर तेलंगणा हा प्रवास त्यांनी केला कसा, त्यांनी त्याच्यासाठी कोणतं माध्यम वापरलं, हे सगळे खुलासे आता समोर येत आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की एक फोटो प्रशांत कोरटकरचा रोल्स रॉईस गाडीबद्दल बरोबर त्यांनी काढलेला हा सतत व्हायरल झालेला आहे. आता ही रोल्स रॉईस गाडी किती महागड्या किमतीची असते हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि एवढी महागडी गाडी प्रशांत कोरटकरकडे आली कशी, आता या सगळ्या गोष्टींचा खुलासा झालेला आहे. त्यामुळे या व्हिडिओतनं आपण बघणार आहोत ते म्हणजे प्रशांत कोरटकर मुळामध्ये नागपूरवरनं चंद्रपूर ते तेलंगणा हा प्रवास त्यांनी कसा केलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं ही महागडी रोल्स रॉईस त्याच्याकडे कुठून आली. त्यासाठी हा व्हिडिओ बघा आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. मंडळी, हाच तो प्रशांत कोरटकर ज्यानं आमच्या छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान केला. आज 5 दिवस पोलीस कोठडीत आहे. अनेक गोष्टींचे तो खुलासे करतोय, पण एका गोष्टीचा खुलासा तो अजूनही करत नाही आहे की जी रोल्स रॉईस त्याच्याकडे आहे ती रोल्स रॉईस त्याला कुणी दिली हे मात्र तो सांगायला तयार नाही आहे. पण शेवटी आपण म्हणतो ना की कानून के हात बहुत लंबे होते हैं आणि पोलिसांबरोबरच पत्रकारांचे हातसुद्धा किंवा पत्रकारांची धावसुद्धा ही खूप मोठी असते. त्यामुळे त्याच्याकडे ही रोल्स रॉईस कशी आली याचा उलगडा आता झालेला आहे. आपण सविस्तर बघूयात. मुळामध्ये एकतर इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी दिली, आमच्या महाराजांचा अपमान केला आणि नंतर हा महाशय हा ज्याला म्हणजे आपण बोलू नाही पण हा प्रशांत कोरटकर नंतर फरार झाला. जवळपास सव्वा महिना त्यांनी पोलिसांना चकवा दिला. तो नागपूरवरनं चंद्रपूरला गेला, चंद्रपूरवरनं तो मुंबईत असल्याची माहिती मिळाली, मुंबईवरनं तो तेलंगणामध्ये गेला आणि तेलंगणामध्ये अखेर कोल्हापूर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. पण मग हे तो सगळं कसा गेला, कारण मध्येच त्याचे दुबईचे फोटो पण आले होते, पण अर्थात दुबईला तो गेला नव्हता, ते त्याचे जुने फोटो आले हे देखील समोर आलं. पण मग हा महाराष्ट्रातला प्रवास किंवा तेलंगणापर्यंत प्रवास केला कसा, तर त्यांनी एका गाडीनी तो प्रवास केला होता. ती गाडी त्याच्या मित्राची होती, तो मित्र त्याच्याबरोबर होता. ती गाडी आता चंद्रपूरमध्ये पोलिसांनी ताब्यात घेतलेली आहे. म्हणजे बघा, हा नागपूरवरनं चंद्रपूरला गाडीने गेला, चंद्रपूरवरनं मुंबईत गाडीने आला आणि मुंबईवरनं तेलंगणाला सुद्धा गाडीनेच गेलाय. आता पोलिसांसमोर हा प्रश्न आहे की एवढा सगळा प्रवास गाडीने केल्यानंतर कुठल्याही टोल नाक्यावर प्रशांत कोरटकरचं चेकिंग झालं नाही का? मग त्याला कसं लपवण्यात आलं? मग त्याच्याबरोबर कोण मित्र होता? एकच मित्र होता का आणखीन त्याचे काही सवंगडी होते? या सगळ्याचा तपास आता पोलीस करतायत. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, एक तर मुळामध्ये प्रशांत कोरटकर जो स्वतःला पत्रकार म्हणवतो किंवा मी पत्रकारितेमध्ये होतो असा हा प्रशांत कोरटकर, याच्याकडे 50-55 कोटीची माया आली कुठून, हा महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला पडलेला प्रश्न आहे. रोल्स रॉईस बरोबर त्याचे फोटो आहेत. आज रोल्स रॉईस गाडीची किंमत आपल्या सगळ्यांना माहिती आहे, ती गाडी कुणाला मिळते, कशी मिळते हेही आपल्याला माहिती आहे. मग अशा वेळेला ही गाडी आली कुठून, असेही सगळे प्रश्न मनात आले होते. पोलीस या सगळ्याचा तपास करतायत, त्याच्याकडनं वधवून घेण्याचा प्रयत्न करतायत. पण प्रशांत कोरटकर यानं ही गाडी माझ्याकडे कुठून आली हे सांगायला मात्र पोलिसांना नकार दिला. परंतु पत्रकार जो आहे ना, पत्रकाराची नजर ही चौफेर असते. एका माध्यमातल्या पत्रकारांनी ही गाडी कुणाची आहे याचा मात्र शोध घेतलेला आहे. ही गाडी म्हणजे आता प्रशांत कोरटकरचं, हा माणूस नागपूरचा, या माणसाचं कनेक्शन आता पुण्याशी जोडलं गेलेलं आहे. कारण त्याची जी रोल्स रॉईस गाडी आहे ती पुण्यामधल्या पिंपरी चिंचवडमधले जे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आहेत तुषार कलाटे यांची ही गाडी आहे. आणि ही गाडी प्रशांत कोरटकरनी वापरली किंवा ही गाडी प्रशांत कोरटकरकडे कशी आली हाच तर खरा मुद्दा आहे.
आता याची देखील म्हणजे तुषार कलाटे यांच्याशी जेव्हा माध्यमातले पत्रकार जेव्हा बोलले तेव्हा तुषार कलाटे काय म्हणाले की मी काही प्रशांत कोरटकरला ओळखत नाही. बघा पुढे जाऊन मी तुम्हाला सांगतो. असं म्हणणारे तुषार कलाटे नंतर कुठल्या फोटोमध्ये झळकलेत तेही मी तुम्हाला सांगतो. तुषार कलाटे म्हणाले की मी प्रशांत कोरटकरला ओळखत नाही. माझ्या एका मित्राबरोबर प्रशांत कोरटकर माझ्याकडे आला, एक पत्रकार म्हणून तो आला. आमच्या 10-15 मिनटं गप्पा झाल्या. माझ्याकडे असणारी रोल्स रॉईस त्यांनी बघितली आणि त्यांनी मला विनंती केली की मला या रोल्स रॉईस बरोबर फोटो काढायचा आहे, तर मी काढू का. शेवटी तो पत्रकार आहे, पत्रकाराला नाही म्हणून चालत नाही, कारण पत्रकार हा मोठा असतो आणि तो स्वच्छ चारित्र्याचा असतो. त्यामुळे मी प्रशांत कोरटकरला रोल्स रॉईस बरोबर फोटो काढायचा, रोल्स रॉईस बरोबर गाडीमध्ये बसण्याचा त्याला मी मान दिला आणि तो केवळ 5-10 मिनिटाचा फोटो असेल आणि 5-10 मिनिटाचं त्याचं रोल्स रॉईसमध्ये बसणं असेल असं तुषार कलाटे यांनी स्पष्ट केलेलं आहे. पण तुषार कलाटे असं म्हणतात की मी प्रशांत कोरटकरला भेटलेलो नाही. मग या प्रशांत कोरटकर बरोबर तुषार कलाटे हे एका भोसले नामक भोंदू बाबा बरोबर या तिघांचाही फोटो आहे. बरं, जो हा भोसले नामक भोंदू बाबा आहे तो भोंदू असल्याचं देखील समोर आलं आणि या भोंदूगिरीतून त्यांनी अनेक त्याच्यावर लैंगिक छळाचे आरोपसुद्धा झालेले आहेत. म्हणजे प्रशांत कोरटकरचं किती मोठं रॅकेट आहे. म्हणजे जर प्रशांत कोरटकरला जर बोलतं केलं तर या माणसाचं म्हणजे ज्या माणसाने आमच्या छत्रपती शिवरायांचा अपमान केला, छत्रपती संभाजीराजांचा अपमान केला, त्याला जेवढ्या कायद्यातली मोठी शिक्षा असेल ती तर झालीच पाहिजे. पण हा माणूस त्याच्याही पलीकडे किती पोचला आहे, म्हणजे यांनी कोणते कोणते उद्योग केलेले आहेत हे सुद्धा महाराष्ट्रासमोर आलं पाहिजे. ही खरं तर यामागची भूमिका आपल्या सगळ्यांचीच आहे. त्यामुळे जर का हा तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा.